आज आमच्या घरी अचानक आला काळा जादू करणारा माणूस आणि तो घुसला डायरेक्ट घरामध्ये आणि याच्यापाशी खूप हा डेंजर होता। तर कोण होता काय तर सांगते मी तुम्हाला। तर इकडे झाली होती माझी सकाळ, झाडून वगैरे सुरू होतं आणि इकडे शिवांशने घातली होती फरशी पुसायला। म्हणलं मळाली अशी, पण मग मी पटकन फरशी पुसून घेतली आणि पटकन सगळी रूम फ्रेश केली। त्याच्यानंतर मी घेतली मस्त अशी कॉफी, ज्याने माझं माइंड फ्रेश झालं। मी तिकडं कॉफी करूच तर शिवांशने मी सगळं गोळा करून ठेवलेलं परत सगळं आणून इथं उलटुलं। त्याच्यानंतर चव्हाण साहेबाची झाली आंघोळ आणि त्यांना केला मी ब्रेकफास्ट, म्हणजेच ओट्स। त्यांनी गुळ इकडं कुटून घेतला आणि त्याच्यामध्ये ओट्स टाकून दूध टाकून मस्तपैकी दिला। आणि त्याच्यानंतर शिवांशला इकडं चुकून भूती बाबा आलाय बाहेर, तू नको येऊ, तो मागं लागतो म्हणून त्याला उल्लू बनवून ते गेले बाहेर, त्यांचं काहीतरी काम होतं। आणि मला गोड ओट्स बिलकुल आवडत नाहीत, त्याच्यामुळं मी इकडं मी मसाला ओट्स वेगळे मागवलेले तर ते खाल्ले खूप दिवसानंतर सकाळी नाश्त्याला। त्याच्यानंतर खूप कंटाळा आला होता, आज दिवसभर आराम करू वाटत होता, झोपू वाटत होतं कंटिन्यू। तर आराम करायचा ठरवलं होता, पण काही नाही, कारण शूट करण्यासाठी आंबेजोगाईवरून येत होते यांचे मित्र। तर त्याच्यासाठी मग आवरलं आणि आम्ही गेलो बांधकामावरती। तर बांधकामावर पाणी मारलं आणि त्याच्यानंतर गेलो शेतामध्ये राहणार। तर इकडं आमचा ठोंब्या बघा कसा बसला होता। आम्ही गेलोत की लगेच येतो, आज ह्याला दूध न्यायचं लक्षात नव्हतं, जेव्हा म्हणजे शिल्लक राहतं तेव्हा नेतो, पण आज ओट्स वगैरे केले होते दुधाचे तर जास्त शिल्लक पण नव्हतं, लक्षात पण नव्हतं। आणि आमच्या घरी आज आला होता नवीन एक पाहुणा, तो म्हणजे आमची ना एक शेळी आहे ना, तिला बाळ झालं, एकच बाळ झालंय आणि बोकड झालं। हे बघू शकता किती छान आहे। शिवला लय लहान पिल्ले आवडते, तर तो एवढा त्याला म्हणजे घ्यायचं होतं ते, पण त्याच्या हाताला लागलं होतं ॲक्च्युली ना। तो सकाळी पायरीवरून पडला, खाली ज्या पायऱ्या आहेत का आमच्या लोखंडाच्या 2-3 त्याच्यावरून पडला, त्याच्या हाताला लागलं होतं, तर तो ते मम्मीला दाखवत होता। त्याच्यानंतर इकडे बघा कसं तो घेऊन बसत होता, त्याच्या पप्पे घेत होता। कुत्र्याचं पण सेम तसंच करतो, त्याला कुत्रे मांजरं हे करडं भिरडं लय आवडते, लय म्हणजे लय आवडते। त्या दोघांच्या राड्यात बिचारं करडू गेलं खाली, एकच दिवसाचं आहे, म्हणजे हे जन्मून काहीतरी 2-3 तासच झाले होते। तर ते शिवची पप्पी घेत होता आणि शिव त्याची पप्पी घेत होते, त्याच्या बघा कशी पप्पी घेतोय, त्याला लय आवडतंय। लहान बाळ पण खूप आवडतं त्याला, आणि हे असले करडं भिरडं बी लय आवडते। तर यांच्या मित्राच्या मुलीकडं आम्ही एकदा बघायला गेलो होतो ना, तर ती झालती तेव्हा तिला पण असं लांबून हळूच हात फिरवून बसत होता तिच्यापाशी। तर आणि त्याच्या जे सोबतचे आहेत किंवा त्याच्यापेक्षा जे मोठे आहेत का त्यांना घालतो मारायला। तर तुम्हाला सांगायचं राहिलं की जे बाबा आले होते आमच्या इथं, तर ते काय म्हणले काय नाही म्हणले, तर ते बाबा होते का, तर ते बाबाचं रूप त्यांनी क्रिएट केलेलं होतं, बाबा काही नव्हते ते। तर यांचे मित्र होते जे की व्हिडिओ काढण्यासाठी आलेले होते, तर त्यांनी व्हिडिओसाठी तर तसा लुक घेतलेला होता। लुक म्हणजे ते गळ्यात वगैरे तुम्हाला दाखवते मी पुढं, गळ्यात वगैरे घातलं होतं। आणि हे बघू शकता कसले बाबा होते डेंजर, हे होते काय म्हणते त्याला चष्मेवाले बाबा आणि मॉडर्न बाबा। तर त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी शेतामध्ये व्हिडिओ शूट वगैरे केलं, सकाळचा नाश्ताच केलेला होता आणि दुपारचे 4-5 वाजता आमचं शूट चाललं सगळं व्हिडिओचं कंटिन्यूमध्ये, कारण कोण आल्यानंतर जास्त वेळ नसतो। त्याच्यानंतर आम्ही काय केलं हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये